बघा मित्रांनो, सर्वप्रथम क्रोमवर जायचं आहे आणि सेट एक्झाम पुणे .ac.in 2006 ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, फर्स्ट नंबरवरच तुम्हाला काय दिसत आहे, सेटची ऑफिशियल वेबसाईट दिसत आहे. यावर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, क्लिक करायचं आहे आणि इथे बघा, क्लिक हिअर टू अप्लाय फॉर द 41th सेट एक्झाम 2026 ॲप्लिकेशन फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली स्क्रोल केले तर बघा, तुम्हाला इथे यूजर नेम अँड पासवर्ड असं दिलेलं आहे. पण अजूनपर्यंत आपण रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे. तर तुम्हाला फॉर्म भरण्याच्या आधी काय करायचं आहे, तुमचं यूजर नेम आणि पासवर्ड हे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला बघा, हे इथे दिसत आहे न्यू यूजर फॉर द, बघा इथे न्यू यूजर रजिस्ट्रेशन फॉर सेट एक्झाम 26 जुलै 2026 यावर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला सांगेल की आय कन्फर्म दॅट सेट एक्झाम विल बी हेल्ड ऑन द 26 जुलै. ओके करायचं आहे तुम्हाला आणि खाली जर तुम्ही स्क्रोल केलं तर बघा, सेट एक्झामिनेशन 26 जुलै खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथे तुम्हाला कंटिन्यू टू यूजर रजिस्ट्रेशनसाठी ओके करायचं आहे, बॅक नाही करायचं आहे. बॅक जर केले तर तुम्ही पहिलेच्याच होम इंटरफेसवर चालले जाणार. तर इथं कंटिन्यू फॉर द रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या प्रकारचे बघा, रजिस्ट्रेशन यूजर रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला एक जी करेक्ट ईमेल ID आहे ती इथे तुम्हाला काय करायचं आहे, मेन्शन करायची आहे. तुम्हाला तुमची ईमेल ID आणि कोणता पण एक तुमच्या नावाचा किंवा सिम्पलचा असा आठवण राहणार असा काय करायचं आहे, पासवर्ड तिथे टाकायचा आहे आणि तोच पासवर्ड एंटर करायचा आहे. सिक्युरिटी क्वेश्चनमध्ये बघा, इथे क्वेश्चन विचारलेले असतात आपल्याला की व्हॉट इज युअर पेट नेम, फादर नेम, फेवरेट स्पोर्ट्समॅन, बर्थ प्लेस नेम अँड द एलिमेंटरी किंवा प्रायमरी स्कूलचं नाव हो. ह्यामधून तुम्ही कोणते पण एक ऑप्शन चूज करायचं आहे आणि खाली काय करायचं आहे, तुम्हाला एका याच्यावर जर क्लिक केलं, पेट नेमवर क्लिक केलं तर खाली तुम्हाला काय देण्यात येणार आहे, ऑप्शन येणार आहे. तिथे तुम्ही काय करायचं, त्या पेट नेमचं किंवा फुल फादर नेम काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. इथे बघा, ॲन्सर इथे तुम्हाला ॲन्सर लिहायचं आहे. जर तुम्ही सिक्युरिटी क्वेश्चनमध्ये व्हॉट इज युअर फादर फुल नेम, तर इथे तुम्ही फादर फुल नेम टाका. पेट नेम चूज केलं असेल तर पेट नेम टाका. प्रायमरी स्कूलचं नेम असेल तर ते टाकू शकता तुम्ही आणि खाली हा जो कॅप्चा दिलेला आहे हा या इंटरफेसमध्ये काय करायचं आहे, फिल करायचं आहे आणि रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. जर काही चुकलेलं असेल तर तुम्ही रिसेट करू शकता आणि बॅक जायचं असेल तर तुम्हाला बॅक तुम्ही इथून जाऊ शकता. पण रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला कशावर क्लिक करावं लागेल, सबमिटवर क्लिक करावं लागेल मित्रांनो. तर हे झालं तुमचं रजिस्ट्रेशन. आता मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळे मी सबमिट करणार नाही आहे. इथं ऑलरेडी मी यूजर नेम आणि पासवर्ड बनवलेला आहे आणि बघा, हा कॅप्चा मी फिल करणार आहे. कॅप्चा फिल केले की लॉग इन करून घ्यायचं आहे. आता लॉग इन केल्याच्यानंतर बघा, मी ऑलरेडी फॉर्म फिल केलेला आहे त्यामुळे माझ्या तिन्ही पण स्टेप काय आहे, कंप्लीट म्हणून दाखवत आहे. पण ॲक्च्युलीमध्ये तुम्ही हे तिन्ही पण जे स्टेप आहे, ह्या तिन्ही स्टेप तुम्हाला काय करायचे आहे, कंप्लीट करायचे आहे. मग आता सेट एक्झामसाठी तुम्हाला काय काय लागणार आहे, डॉक्युमेंट काय लागणार आहे, तर बघा इथे फिल मेन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुमच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला फक्त डॉक्युमेंटमध्ये तुमचा फोटो आणि तुमची सिग्नेचर लागणार आहे. फक्त इथे कास्टवाल्यांना एवढं मेन्शन असते की तुमच्याकडे नॉन क्रिमिलेअर आहे की नाही, जे की आपल्याला कास्टवाल्यांना नॉन क्रिमिलेअर काय असतं, कंपल्सरी असते. तर तिथे तुम्ही यस टाकायचं आहे आणि लास्टला थर्ड स्टेपला तुम्हाला पेमेंट कंप्लीट करायचं आहे आणि तुमचा फॉर्म जो आहे सेटचा तो कंप्लीट होईल इथे. तर बघा, आपण जर
मेन ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केलं आहे तर बघा काय काय विचारलं जातं इथे. सेंटर, एक्झाम सेंटर तुम्हाला विचारलं जातं. तुमचा सब्जेक्ट कोणता आहे यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे की आपल्याला आपल्या PG सब्जेक्टनुसार कोणता सब्जेक्ट इथे यूज करायचा आहे. तर तो व्हिडिओ नक्की पहा माझा. त्याच्यात सगळे सब्जेक्ट मी मेन्शन केलेले आहे, कोड पण मेन्शन केलेला आहे की जर तुमचं बॉटनी किंवा झुलॉजी किंवा अदर काही क्वालिफिकेशन झालेलं असेल ते त्यानुसार तुम्हाला कोणता सब्जेक्ट सेटसाठी काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. आता इथे बघा तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन डिटेल इथे तुम्हाला फिल करायची असते. तुमचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, तुमचा प्रॉपर ॲड्रेस जो तुमचा आधार कार्डवर असतो तो ॲड्रेस इथं लागणार आहे विथ पिनकोड, तुमचा बर्थडे, तुमचा आधार नंबर, पॅन नंबर, जे बी तुम्ही आयडेंटिटी कार्ड मेन्शन कराल त्याचा नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे, मेल आहे फिमेल आहे तो टाकायचा आहे आणि कॅटेगरी टाकायची आहे. बघा इथं कॅटेगरी बिलॉंग टू द नॉन क्रिमिलियर, बरोबर आहे. कॅटेगरीसाठी आपल्याला नॉन क्रिमिलियर 100% लागणार आहे. ऑफरेंट कॅन्डिडेट असाल तर हो करा, नसाल तर नाही करा. डिसॅबिलिटी नाही. आणि खाली बघा टाईप ऑफ डिसेबिलिटी नॉट एलिजिबल करा आणि टीचर असाल तर टीचर, नॉन टीचर असाल तर नॉन टीचर तुम्ही क्लिक करू शकता. क्वालिफिकेशन डिटेल तुम्हाला PGचं क्वालिफिकेशन इथे टाकायचं असतं. MSc कशामध्ये झालं आहे तुमचं त्या इन्स्टिट्यूटचं नाव तुम्हाला इथे मेन्शन करायचं असतं. कॉलेजचे नाव, कंप्लीट झालं की अपीयर्ड आहे, कोणत्या वर्षात कंप्लीट झाले आणि तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे. ॲज पर CGP पण टाकू शकता किंवा पर्सेंटेज कॅल्क्युलेट करून पण तुम्ही टाकू शकता. प्रिवियस सेट एक्झाम दिलेली आहे का, तर नाही दिलेली असले तरी क्वालिफाईड नाही झालं आहे म्हणून तुम्हाला इथं नो टाकायचं असते. एस टाकायचं असेल तर तुम्हाला ही एक्झाम नाही देता येणार म्हणून तुम्ही इथे नोच टाकायचं आहे. आणि तुमचा फॉर्म जे आहे ते फर्स्ट स्टेप जी आहे तुमची काय करायची आहे, कंप्लीट झालेली आहे. मग बॅक करायचं आहे आणि सेकंड स्टेपला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला स्वतःचा इथं फाईल चूजन इथे क्लिक करायचं आहे. तिथे येऊन तुम्हाला 50 KB एवढंच तुमचा फोटोचा साईज असला तरच इथे फोटो अपलोड होतो आणि 30 KB सिग्नेचरसाठी तुमचे पाहिजे असते. तर इथे तुम्ही क्लिक केल्यावर तुमचे हे दोन्ही पण फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. बाकी डॉक्युमेंट इथे फॉर्म भरताना कोणतंच तुम्हाला लागत नाही. पुन्हा प्रोसीड टू पेमेंट केल्यावर तुम्हाला काय होणार, पेमेंटसाठी तुमची प्रोसिजर स्टार्ट होणार आणि UPI थ्रू तुम्ही काय करू शकता, पेमेंट इथे क्लिअर करू शकता. तर ह्या सगळ्या तिन्ही स्टेप पूर्ण झाल्यावर तुमचा सेटचा फॉर्म, ॲप्लिकेशन फॉर्म फिल होऊन जाईल आणि तुम्हाला या प्रकारे ॲप्लिकेशन नंबर बघा माझा फॉर्म फिल झालेला आहे. त्या ॲप्लिकेशन फॉर्म नंबर तुम्हाला आणि तुमचा जो फॉर्म आहे ते तुम्हाला डाउनलोड करता येणार प्रॉपरली. तर ही होती मित्रांनो की सेटचा फॉर्म कसा भरला. आणि जर तुम्हाला हे आवडलं असेल, माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.